पुण्यातील मेट्रो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। पुणे महापालिकेकडून मेट्रो स्थानकांच्या परिसरात महामेट्रोला 20 जागा पार्किंगसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाने या जागांची नोंदणी पूर्ण केली आहे आणि लवकरच त्याचं हस्तांतरण करण्यात येणार आहे। पुण्यामध्ये 2 विशेष बसेस धावणार आहेत। नवरात्रीमध्ये देवीचं दर्शन घेण्यासाठी पीएमपीएमएलनं विशेष पर्यटन बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। पुणे आणि पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातल्या देवीच्या शक्तिस्थळांचं दर्शन घडवण्यासाठी वातानुकूलित स्मार्ट इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सेवा 23 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे आणि शनिवार रविवार सार्वजनिक सुट्टी तसंच गट बुकिंगसाठी सुद्धा उपलब्ध राहील। पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाकडून तयारीला आता वेग आला। निवडणुकीच्या कामासाठी 24,000 कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे। आतापर्यंत 19,000 कर्मचाऱ्यांची माहिती संकलित झाली आहे आणि उर्वरित कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव सुरू आहे। लोणावळ्यातल्या आई एकविरा देवीच्या नवरात्रोत्सवानिमित्तानं संपूर्ण मुख्य मंदिरामध्ये चांदीचा मुलामा देण्यात आलाय। आई एकविरेचे दागिने मुखवटा पॉलिश करण्यात आलाय, त्यामुळे कार्ला गडावर उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। नाशिकमध्ये अंबड भागातून 34 गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली। नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अंबड पोलिसांनी कठोर पावलं उचलली आहेत। अंबड चुंचाळे पोलीस चौकीच्या हद्दीतल्या एकूण 34 सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतकरी हिताच्या उपाययोजना करण्याची मागणी कृषी मूल्य आयोग आणि केंद्रीय समितीकडे करण्यात आली। कृषी धोरणामध्ये तातडीनं बदल करण्याची गरज असल्याचं वक्तव्य बाजार समितीच्या माजी सभापती सुवर्णा जगताप यांनी केलं। नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। घरोघरी आदिशक्तीचा जागर होणार आहे। 9 दिवस भाविकांमध्ये धार्मिक उत्साह राहणार आहे। या निमित्तानं विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। शहरामध्ये छोट्या मोठ्या सार्वजनिक मंडळांसह घराघरातून आदिशक्ती विराजमान होणार आहे आणि 9 दिवसांच्या कालावधीत सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या तिजोरीत 164 कोटी रुपये जमा झालेत। महापालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी सुरू केलेल्या शास्ती से आझादी या उपक्रमाला मालमत्ताधारकांनी चांगला प्रतिसाद दिलाय। या उपक्रमामध्ये अनुक्रमे 95 आणि 75% थकीत शास्तीवर सूट दिलेली होती। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये दाभरूळ इथं विजेचा धक्का लागून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला। शेतात विहिरीवर लावलेली विद्युत मोटर बंद करण्यासाठी हा शेतकरी गेलेला होता आणि यावेळी त्याला विजेचा धक्का लागला। यामध्ये या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला। छत्रपती संभाजीनगरमध्ये दुचाकी चोरांची टोळी सक्रिय झाली आहे। शहरामध्ये दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होते आणि या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। त्याचबरोबर चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणीही करण्यात आली आहे।